जस्ट आता घरी आली आणि मी बघितलं तर माझा ऑलरेडी पार्सल आला आणि तोच पहिला शोधून मी काढला आणि आता तर जीवच नाही. आणि हे कवर आलेत आणि ह्याच्या मागे फोटोसाठी त्या लोकांनी माझ्याकडनं फोटो मागितलेले ते पण आलेत. अँड एक कवर मी आता घातलाय, तो एवढा सुंदर दिसतोय ना, मी दाखवते. मस्त वाटतोय ना एकदम. मला खूप आवडला मला. ईशमा कशी दिसते मागून, मला खूप जास्त आवडला. आणि ही कुर्ती मी काल घेतली, छान वाटते, खूप छान वाटते. बॅग घेतली मी आता, छान वाटते ना. 250ला घेतली, मला 250लाच दिली त्यांनी, कमी नाही केलं. छान वाटते आजचा आउटफिट माझा. छान वाटतं. तर आता मी बघेन काहीतरी बाहेरच जेवेन मी आणि मग आता परत थोडंसं माझं सामान घेऊन मग परत आईकडे जाईन. यार घर का नाही येत आहे. जस्ट आता आईच्या घरी आली, पोचली आणि मला एवढा थकायला झालंय. मला ऑटोन नाही भेटत. आई आता अंड्याचं कालवण बनवणार आहे मस्त पैकी. चपाती आहे आता, भात देत काय नाही. तुला आता भूक लागली, काय पाहिजे सांग मला. काय पाहिजे सांग मला. आईकडे आल्यावर असंच असतं, काय पाहिजे सांग मला, है ना आई. 4-4 पीस करके बनाओ, मैं भी थोड़ा खाऊंगा. हाँ, वो अंडे की कड़ी बनवते. हाँ बनवते, 2 मिनिटात बनवते. छान आहे ना बॅग. 250ला. छान आहे. 250 रुपयाला काय. छान आहे ना, मला आवडली. आणि आज मला मोठीवाली बॅग घ्यायची होती पण. आणि हा कवर बघ, हा कवर कसा आहे, छान आहे ना. हे बघ, हे दो सर्व. आता तुला थोडं दूध गरम करून देऊ, काय पाहिजे तुला. हा दूध दे ना मला. आईकडे आल्यावर असं एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते. आणि तुम्ही काय कमेंट करता यार. आणि मला ही बॅग मला एवढी आवडली आहे ना, खूप जास्त आवडली. आता आई दूध देते मला. थकली आहे ना मी एवढी. थोड्या दिवसात तुम्हाला एक मस्त सरप्राईज देणार आहे मी, एकदम मस्तवाला. गेस करा फक्त काय असेल ते. निशानला सोडू ना. सो आता मी आईच्या घराच्या बाहेर बसली आहे, जिकडे सर्व एक आजोबांचे कपडे, आजोबांचं लॉन्ड्रीचं आहे. सो आजोबांचं ते काम रात्री पाणी आल्यावरती चालू होऊन जातं. तर आता ते काम चालू झालं आहे आतमध्ये पूर्ण. तर मी बाहेर येऊन बसली आहे. तर आता आई पण कामच करते तिकडे, आजोबा पण आतमध्ये काम करतात आणि मी कपडे सुकवते आहे इकडे. आणि उद्या मी जाणार आहे रूम बघायला. मी आणि माझी फ्रेंड, आम्ही दोघंच राहणार आहे त्या रूममध्ये. आता इथे बसल्या बसल्या मी हाच विचार करत होती की आता पुढे कसं काय करणार आहे, मी काय करणार आहे अजून. तर बघू आता, उद्या मी रूम बघायला जाणार आहे. पण खूप जास्त भाडं आहे आणि आमच्या दोघांना त्यांनी करता पण आलं पाहिजे म्हणून थोडंसं अजून ठिकाणी शोधणार आहे मी. पण उद्या एक आलं आहे तर उद्या, म्हणजे आज मी एक इन्क्वायरी केली आहे तर उद्या बोलला आहे तो की उद्या ये बघायला. तर उद्या मी जाईन बघायला रूम. 15,000 बिल्डिंगमध्ये, चॉलमध्ये 11,000पासून स्टार्टिंग आहे. सो आणि अंधेरी साईडलाच बघायचं आहे, थोडं स्टेशनच्या जवळ. तर आता बघू, उद्या जाणार आहे मी. त्यामध्ये मी आणि माझी फ्रेंड जाणार आहे आणि अजून एक आहे फ्रेंड जीचं अजून कन्फर्म नाही आहे. आम्ही आता तिला मेसेज केला आहे, बघू. सो खूप टफ डिसिजन घेते आहे पण ठीक आहे, पण ठीक. सो आता आईने अंड्याचं कालवण बनवलं आहे. आता अंड्याचं कालवण खाणार मस्तपैकी.
शांतीने झोपणार, उद्या उठणार लवकर आणि जाणार परत अंधेरीला. जसं आज गेले, आज तर एकदम थकून गेली मी माहिती आहे. आणि मी बॅग पण घेतली, ती बॅग एवढी छान वाटते. ते काय लागलंय लायनर काल, माझा मस्कारा किती छान वाटतो. व्लॉग आहे, कोण नाही आहे. आईला वाटलं मी माझ्या फ्रेंड सोबत, रोशनी सोबत बोलते. आली बोलायला. माझी आई खूप चांगली आहे. मस्ती नाही करते, उलट मी तुला घे, मी पण टाकते. तर आता मी जेवते, आई मला जेवायला देते. आईचं अजून काम नाही झालं, वाजले 11:30. ह्या लोकांचं काम इकडे 1 वाजेपर्यंत, रात्रीपर्यंत असतं 1 वाजेपर्यंत. तर मी खाते. आई मला फक्त सांग कुठे काय ठेवलंय, चपाती वगैरे कुठे ठेवलंय ते तर सांग. हां ठीक आहे, थांब मी घेते, जाते. हां भात कुठे आहे, भात आहे. आता आईने बनवलं अंड्याचं कालवण, जे मी आता खाणार आहे मस्तपैकी. आईचं काम झालंय. किती वाजता झालंय आई? 12:30 वाजता आईचं काम झालंय आता. आणि आईचं औषध देऊन खाऊन झालं सर्व. जेवली आहे तू? नाही, नंतर जेवते. हे औषध कधी बी खा. किती थकली आहे, किती थकली आहे. मग आता थकणं, काम नको करायला, काम करायलाच पाहिजे ना. आजोबा एकटे कसे करते. आता थोड्या टायमाने खाते आणि हे करते, झोपते. तसं पण 12 वाजून गेले, आता खाऊ शकते ना तू. नाही, आता इतक्या रात्री मी अंडं खाल्लं ना, मला बाथरूमला जायला लागेल रात्री. मी आता अंडा नाही खात. मी अंडा नाही खात. अच्छा, लई रात्र झाले ना, मला अंडं नाही पचत. मूग आणि चपाती खाते. मूग आहे? हा मूग आहे ना, तुला खायचे? मी नाही, मूग आहे. मी आता अंडा नाही खाणार, अंडे राहू दे. मूग आहे कुकरमध्ये, मी नंतर खाते. अच्छा. ते राहू दे आता. काय करायचं ना. तुझ्या ह्याच्यात माझा चेहरा कसा आहे वाटतं ना. बघ ना कसं वाटतंय, एकदम थकलेली वाटते. असं हे डोळ्यांच्या खाली असं थोडंसं हे झालं, असं टाईट. थांबतो असं टाईट. ना थोड्या वेळाने ठीक होईल. थोड्या वेळाने ठीक ना नाही, एजमुळे झालंय आई. तुझी स्किन लूज झाली आहे एजमुळे. तो बी लोक जेवढे मोठे मोठे झालेत. तू 22 वर्षाची आहे, मग आता मला 23. मग बघ बरं, मग मम्मी तुझी 42-43 असेल. मग माझं 58 मग आता म्हातारे नाही होणार तर काय होणार. तरी पण एवढं काम करतोय ना, टॅलेंट है ना आई. कधी थकले नको. आता झोपते मी. किती वाजले ताई? मोबाईल बघत नको बसून. झोप बोललं ना, काम सांगितलं तर लगेच आता झोप आणि काम करायला लावत नाही झोपली. आता मी उद्या जाणार आहे रूम बघायला जाणार आहे मी उद्या. सो लवकर झोपायला लागेल मला. आता लवकर तर नाही झोपले, पण तरी आता झोपायला लागेल मला. 9-10ला तरी उठून जायचं आहे. अलग टेन्शन आलं आहे आता. जेठालालवाली फिलिंग येते एकदम मस्तवाली. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.